उपवासाची ही साबुदाणा अंगुरी रसमलाई तुम्ही कधी ट्राय केली का? नसेल केली तर नक्कीच करा बरं. कारण ही एकदम स्पंजी होते आणि खायला इतकी छान लागते ना, की तुम्ही एकदा जर बनवाल ना, तर पुन्हा-पुन्हा बनवाल. कारण ह्या एका रेसिपीत आपल्याला साबुदाणा खीरची देखील टेस्ट मिळते, रसमलाईची देखील टेस्ट मिळते आणि बासुंदीची देखील टेस्ट मिळते. त्यामुळे ही 3 इन 1 रेसिपी आहे. एकदम भन्नाट. नमस्कार, मी अमृता. कणेक कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर ही साबुदाणा अंगुरी रसमलाई बनवण्यासाठी आपल्याला अर्धा कप भिजवलेला साबुदाणा घ्यायचा आहे. साबुदाणा भिजवताना फक्त जास्त साबुदाणा आपल्याला गचका भिजायचा नाही, म्हणजे जास्त पाणी टाकून भिजायचा नाही. आता भिजवलेला साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला की आपल्याला यात 2 चमचे मिल्क पावडर घालायचे आहे आणि 1 चमचा साखर घालायची आहे. यामुळे रसमलाईला टेस्ट छान येते. आणि आता पल्स मोडवरती फिरवत हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता ही अंगुरी रसमलाई साबुदाण्याची बनवत असल्यामुळे आपल्याला ही वाफवून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी एक जाळी घेतलेली आहे. त्याला तूप लावून घेते आता. तसेच आता आपल्याला हाताला देखील तूप लावून घ्यायचं आहे. आणि आता ह्या मिश्रणामधलं थोडं मिश्रण घेऊन आपल्याला छान गोल गोळे तयार करायचे आहे. तसेच ह्या गोळ्यांचा आकार म्हणजे रसमलाईचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता ह्या सगळ्या मिश्रणाचे आपल्याला असे गोल गोळे बनवायचे आहे. सगळ्या मिश्रणाचे मी असे गोळे तयार करून घेतलेले आहे. आता हे गोळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी एका कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे. त्यात स्टँड ठेवून त्यावरती ही जाळी ठेवायची आहे. तसेच रसमलाईला छान फ्लेवर येण्यासाठी यावरती मी केशरच्या दुधाचा असा शिपका मारते थोडासा. आणि आता यावरती झाकण ठेवून ते 7 ते 8 मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचं आहे मध्यम आचेवरती. इकडे लगेच आता मी दुसरी कढई गॅसवरती ठेवलेली आहे. यात आता हे अर्धा लिटर म्हशीचं दूध घालते. आता गॅस मोठा करून आपल्याला या दुधाला अगोदर उकळी आणून घ्यायची आहे. आणि आता दुधाला अशी उकळी आली की दूध आपल्याला 5-6 मिनिट छान उकळवून घ्यायचं आहे मध्यम आचेवरती. गॅसची फ्लेम हाय केलेली होती मी, तर आता कमी करते. इकडे आपले हे रसमलाईचे गोळे देखील छान वाफळलेले आहे. आता याचा देखील गॅस बंद करते मी आणि ही जाळी आता खाली काढून घेते. इकडे आपलं दूधही आता बऱ्यापैकी उकळलेलं आहे आणि थोडंसं याची क्वांटिटी कमी झालेली आहे, तुम्ही पाहू शकाल. आता आपल्याला आपण जे रसमलाईसाठीचे गोळे बनवलेले आहे ना, ते सर्व गोळे या दुधामध्ये घालायचे आहे. सर्व गोळे मी दुधामध्ये घातलेले आहे. तर रसमलाई म्हटलं तर मग केशर आलंच. त्यामुळे काही केशरचे धागे मी दुधामध्ये भिजत घातले होते. ते सर्व दूध देखील यात घातलेलं आहे. केशर घातल्यामुळे चवही छान येते आणि रंगही छान येतो. आता हे गोळे आपल्याला दुधामध्ये 7 ते 8 मिनिट पुन्हा छान शिजवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे तर केशर घातल्यामुळे या मिश्रणाला रंग तुम्ही पाहू शकाल किती छान आलेला आहे. तर तसेच आता हे गोळे 7 ते 8 मिनिट दुधामध्ये उकळून घेतले की आपल्याला रसमलाईला छान फ्लेवर येण्यासाठी थोडीशी इलायची पावडर घालायची आहे यात. आणि आता साखर देखील घालायची आहे 3 ते 4 टेबलस्पून. आणि आता साखर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि हे पुन्हा आता आपल्याला 2-3 मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून साखरेचा गोडवा रसमलाई आतपर्यंत छान शोषून घेईल. आता साखर आपली विरघळलेली आहे आणि आता आपली रसमलाई किती छान सॉफ्ट झाली हे तुम्ही पाहू शकाल. तसेच दुधाचं मिश्रण देखील छान घट्ट झालेलं आहे. एकदम परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे. हे थंड झालं की अजून घट्ट होतं. त्यामुळे याला सुरुवातीला जास्त घट्ट करायचं नाही आहे. आता लगेच गॅस बंद केलेला आहे मी. आणि आता हे मिश्रण थंड झालं की आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे डेकोरेट करून सर्व करायचं आहे. आपल्या रसमलाईचा रस तुम्ही पाहू शकाल किती परफेक्ट झालेला आहे. तर आणि रंगही खूप छान सुरेख आलेला आहे. बरं, आता रसमलाई प्लेटमध्ये काढून घेतली की यावरती आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकून हे गार्निश करून घ्यायचं आहे. मी काही केशरचे काप, थोडेसे बदामचे काप, तसेच थोडंसं केशर आणि गुलाबाच्या पाकळ्या घालून हे डेकोरेट केलेलं आहे. आणि किती सुरेख दिसते आपली रसमलाई तुम्ही पाहू शकाल. तसेच ही रसमलाई खूप रसरशीत देखील झालेली आहे. बरं, आणि खायला देखील ही खूप छान लागते. बरं, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही खूप आवडेल. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.